जन्म झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आजची परिस्थिती जर बघितली भारताची तर परिस्थिती अभावी बॉर्डरवर आज येत्या दिवशी तुम्ही न्यूजला बघतात, यहाँ पे हल्ला हुआ, वैसे हुआ, वैसे हुआ। तर आपल्या या देशाचे रक्षक आज या देशावर प्रेम करणारे जवान नायब सुभेदार त्यांच्या खांद्यावर तुम्हाला स्टार दिसेल। भारतीय दल सेनेच्या जवानाला या स्टारला राष्ट्रपती रँक म्हणतात आणि सॅल्यूट अधिकारी म्हणतात। तो पावणे आर्मी मध्ये 69 आर्मड मध्ये टँक रेजिमेंट मध्ये सॅल्यूट अधिकारी होते। ते उंबरखेड गावाचे सुपुत्र आहेत आणि बापू साहेब कैलासवासी हिम्मत बापू जर म्हटलं एक वाचता गाजता नाणं समाजात वाताळणारे एक भगवत तुफान गोड स्वभाव असणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचे जवळ आमचे शरद पावणे, आमचे दाजी शरद पावणे यांनी त्यांचं देखील नाव मोठं केलेलं आहे। म्हणून बापूंच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण बापू एक अजाद शत्रू, सर्वांना मदत करणारा व्यक्तिमत्व आणि अक्षरशः आज रेस्ट हाऊसच्या पुढून आलो, डोळ्यात पाणी आलं, कारण ह्या एवढ्या मोठ्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आमचे बापू नाही आणि बापूंचा तो स्वभाव, तो किती मोठा VIP असो किंवा अगदी गरीब माणूस असो, तिथं गेल्यानंतर बापू त्याचा आदर तिथे 100% करायचे। आज मंचावर माझे गुरुवर्य मार्गदर्शक सैनिक सम्राट या चाळीसगाव नगरीचं सैनिकांचं भविष्य विकास तात्या पाटील असतील, 8 महार PVC बटालियनचे गोविंदांना वाघ असतील किंवा मग आमचे BSF चे इन्स्पेक्टर आणि सदैव सुख दुःखात सहभागी होणारे सिरसगाव टाकळीचे आमचे हवालदार रिटायर्ड दिनेश दादा धनगर असतील किंवा मग आमचे सागर अण्णा माने असतील आणि सर्वांच्या मदतीला धावून येणारे आमचे हॉटेल जत्राचे सरसंचालक आमचे गोकुळ बापू कोले असतील, या सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। आज सर्वप्रथम 26 वर्षाचा प्रवास 15-20 मिनिटात मला तुमच्या समोर मांडायचा आहे। मी कुठला अभिनेता नाही, कुठला वक्ता नाही, कुठला नेता नाही, फक्त एक सैनिक आणि सैनिकाचं मनोगत हे फक्त तुमच्या समोर 15-20 मिनिटात मी शरद दादांचं मांडणार आहे। आज तुम्ही मला सांगा, भारतात फार मोठे मोठे उद्योगपती असतील, मग ते टाटा असतील, बाटा असतील, अदानी असतील, अंबानी असतील, आज एकाचा तरी मुलगा पोलीस मध्ये, आर्मी मध्ये, पॅरामिलिटरी फोर्स मध्ये आहे का? फक्त तो कोणाचा आहे? शेतकऱ्याचा आहे। आणि तोच सैनिकाचा बाप त्या काळ्या मातीशी संघर्ष करत असतो आणि एरे एरे पावसा म्हणत असतो, त्याचाच मुलगा तिकडे बाउंड्रीवर प्रहरी असतो। म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी आपल्या कार्यकाळामध्ये नारा लावला होता की जय जवान जय किसान। आणि पावण्यांच्या रेजिमेंटचे BT नाटर साहेब मॅडमांचं देखील आगमन झालेलं आहे। BT नाटर साहेब यांच्या रेजिमेंटचे आहेत, त्यांनी देखील पुढे यावं असं मी ताईंना मॅडमांना विनंती करतो। तर आम्हाला सांगा, BT नाटर साहेब यांचं आगमन झालेलं आहे, BT नाटर साहेबांनी मंचाकडे यावं मी साहेबांना विनंती करतो। अगदी पुराण सैनिक, सर्वांचे गुरुवर्य मार्गदर्शक, बिलाखेड गावाचे रहिवासी, त्यांनी मंचावर यावं। तर प्रसंग अभावी मला सांगा, एका तरी उद्योगपतीचा मुलगा आर्मीत आहे का? फक्त आपण पोस्टर लावतो, लाखों दिलों की धड़कन, हजारों दिलों की धड़कन। अरे लाखों दिलों की धड़कन तो हमारा सैनिक है, एक परिवार का फोटो कटवे में रखता है। ज्या दिवशी परिवाराची आठवण येते त्या दिवशी आपल्याकडे होळी, दिवाळी, 12 महिन्याची 12 सण असतात, तो फौजी फोटो काढतो आणि डोळे पुसून घेतो की माझी पत्नी कशी असेल, माझी आई कशी असेल, माझे मुलं कसे असतील, आणि तो 4 चौघामध्ये रडू सुद्धा शकत नाही। मी जर रडलो तो माझ्यासारख्यांना म्हणशाल की याची नोकरी करावर जीवावर येते म्हणून रडतोय। तर प्रसंग अभावी सैनिकाला 6-6 महिने परिवार सोडून दूर राहावं लागतं। होळी नसते, दिवाळी नसते, त्याच्या मनाने तो कपडे घालू शकत नाही। आज पाहुणे जेशी होते ज्युनियर कमिशन ऑफिसर बनल्यावर खूप काही मोठा लोड असतो। पाहुण्यांना आता अजून प्रमोशन पुढे झाले असते, ते बटालियनचे सुभेदार मेजर झाले असते, पण वाचलेलं उर्वरित आयुष्य परिवाराला सुद्धा द्यावं असं प्रत्येकाला वाटतं। आज सैनिकाचं बी जीवन असतं। एक सैनिक गरिबाचा मुलगा असतो, शेतकऱ्याचा मुलगा असतो, कष्टकऱ्याचा मुलगा असतो, त्याचं पण आयुष्य आहे। आज आमच्या ताईंनी जवळपास 15 ते 20 वर्ष खंतर प्रवास कसा काढला असेल का? ती माता फक्त काल निर्णय बघून जगत असते। जर समजून घ्या, फौजीच्या बाजूला तलाठी अप्पा असतील, शिक्षक असतील, प्रत्येक खात्यात कुठेतरी कार्यरत असतील, ते रोज मुलांना घेऊन दाबेली खायला, बाहेर गोडधोड खायला घेऊन जातात आणि माऊली फक्त काय बघते? कॅलेंडर बघते।
की प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मी मे मध्ये सुट्टी येणार आहे आणि तिकडे काहीतरी आघात होतो, मे मध्ये सुट्टी कॅन्सल होते. फक्त दिवस मोजून मन मारून जगणारा जर व्यक्ती व्यक्त असेल ती फौजीची पत्नी. आणि त्या मातेला 4 गुण सदसंपन्न राहावं लागतं. डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर, आणि तिलाच म्हणावं खरोखर इंडियन मदर. त्या मातेच्या नावाने जोरदार टाळ्या वाजा. आज मला सांगा, तुमचा जर मुलगा ट्युशनला गेला 5 मिनिटं लेट झाला तर तुम्ही सैरा वैरा बघतात की दीदी गेली आली नाही, दादू गेली आली नाही, 15 मिनिटं झाली अजून दिसत नाही. मग त्या मातेने त्या जवानाला जन्म दिला, 9 महिने पोटात वागलं, 18 वर्षाचा जवान तयार केला आणि त्या भारत मातेच्या रक्षणेत त्या मातेने पाठवलं. त्या मातेला सल्यूट करतो. त्या मातेच्या नावाने जोरदार टाळ्या वाजा. का तुमच्या टाळ्याच खरं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद ठरेल. आज तुम्ही मला सांगा, पुलवामा सारख्या ठिकाणी भारत आझाद झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने या भारतावर 150 वर्ष राज्य केलं. ते इंग्रज गेल्यानंतर जर अटॅक सर्वात मोठा झाला असेल तर त्या पुलवामाला झाला, लेथपुराला. आणि 45 सेंट्रल रिझर्व्ह पोलीसचे जवान धारातीर्थी पडले. आणि धारातीर्थी पडल्यानंतर कोणाचा पाय कोणाला होता, कोणाचं मुंडकं कोणाला होतं, या मीडियाने फक्त 4 दिवस हेडलाईन दाखवली. नाही ते एखाद्या मंत्र्याचा कुत्रा आजारी पडू द्या, हप्ताभर दाखवतात. तर हा भारत आहे, सत्यता आहे. माझं बोलणं कडू असेल पण सत्य आहे. एक सैनिकावर हा देश चालू आहे. तुम्ही मला सांगा, कलेक्टर ऑफिस सुद्धा 2 वर्ष बंद झालं होतं. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये भारताची रेल्वे सर्वात मोठा जिचा बजेट आहे ती रेल्वेचा चक्का जाम झाला होता. पण माझा सैनिक झोपला नाही, माझा शेतकरी थांबला नाही. यांनी कालचक्र चालू ठेवलं. तो शेतकरी राजा शेतीत लागत होता आणि बाँड्रीवर त्याचाच मुलगा प्रहरी होता. म्हणून मी वंदन करतो आपल्या जनतेची, देशाची, या भारताची जर आस्था असेल तर जय जवान जय किसान. त्यामुळे सैनिक हा खूप अलगमती व्यक्तीचा माणूस असतो. त्याला 9 महिने ट्रेनिंग मध्ये असं घडवून टाकतात की त्याला इकडची दुनियादारी, नातं गोतं काय कोणी असेल त्याच्याशी त्याला काही घेणं देणं का राहत नाही. त्याचा सर्वात पहिला मोठो असतो मेरी भारत माता मेरा तिरंगा. आणि ज्या दिवशी त्याची कसम परेड होते, ट्रेनिंग संपल्यावर त्याच्याकडनं वधवून गेलं जातं कि मैं पानी के रास्ते, हवा के रास्ते, अग्नि के रास्ते जाऊंगा, मेरी जान की परवाह नहीं करूंगा, अगर मुझे जान देना पड़ी जान भी दूंगा, लेकिन मैं पीछे नहीं हटूंगा. अशा मती व्यक्ताचे शरद दादा, शरद पाहुणे 26 वर्षे आज आपल्या समोर करून आलेले आहेत. आणि खंबीरपणे त्या आमच्या ताईचा, पाहुण्यांना सपोर्ट. प्रत्येक मोठ्या माणसामागे पत्नीचा हात असतो, त्या अर्धांगिनीचा हात असल्याशिवाय त्याचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मी ताईंना वंदन करतो की तुम्ही त्यांना जी पत्तोतंत साथ दिली, त्यामुळे तुमच्या हात साथीने आमच्या पाहुण्यांनी त्या दिल्ली पासून तर दिल्ली पर्यंत झेंडा लावला. आज तुम्हाला सांगतो, कारगिल सारखा वार या भारतात झाला. भारत त्या कारगिलच्या वार मध्ये विजयी झालेला आहे. कारगिलच्या पहिले जर अगर जवान शहीद झाला, सिक्कीम, लेह लडाख, अरुणाचल प्रदेश असे कुठले भाग आहेत दूरदराज मध्ये, जवान जर शहीद झाला तर त्याचे फक्त फोटो घरी यायचे, त्याची पेटी घरी यायची आणि फक्त घरच्यांना सांगायचे की आपका जवान, आपका बेटा, आपका पति कार्यकाल में कार्यरत था, उसको धारातीर्थी शहादत मिली, उसके ये बक्षे, उसके कपडे, उसका ये पेमेंट. पण कारगिल नंतर जर कोणी काही केलं असेल, भारताचे स्वर्गीय भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी त्यांनी भारताच्या सर्व गोष्टीत तरतूद केली आणि तिथे लिहिलं सोनेरी अक्षरांनी कि मेरा जवान जिस जगह भी शहीद होगा, किसी भी आपत्तिजनक स्थिति में होगा, वो शहीद के बाद उसकी शहादत उसके गांव में होगी. उसको बिल्कुल सियाने शौकत के साथ, तिरंगे के साथ, सलामी के साथ अंतविदाई दी जाएगी. म्हणून अटलजींना नमन करतो. ते संसद भवन मध्ये ते भारताचे प्राइम मिनिस्टर असताना म्हणायचे कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये नंदन की धरती है, वंदन की धरती है. यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो भारत के लिए. मरने के बाद अगर बहती हुई गंगा में हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुन लेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अशा मतयुताचे अटलजी जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी या हृदयात दरवळत असतील आणि सैनिकांवर त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतुलनीय आहे. भारताचे सीडीएस बिपिन रावत यांची एक म्हण आहे की आर्मी में आना कोई नौकरी का जरिया नहीं है, आर्मी कोई
पेट पानी का सहारा नहीं है, ये भारत की आस्था है। पहले आप भारत माता की तरफ देखिए, फिर आगे अपना उदय निर्वाह कीजिए। भारत माता म्हणजे या देशाचं तुम्ही पहिले सेवा करा, याचं लेणं लागतात, हे लेणं पहिले पार करा, मग तुमचा परिवार, मग भारत मातेशी नाय जुडलेलं आहे व्यक्तिमत्व। 26 वर्ष देश सेवा करून आलो, 4 दिवस तुम्ही परिवार बायको मुलं सोडून जाऊन दाखवा, 4 दिवसात तुमच्या डोक्यात विचार येतील की म्हणे बायको कशी होईल, म्हणा पोरं कसं होतील। आम्हाला 6-6 महिने फक्त फोटो बघून जगावं लागतं, असा विषय सैनिकाचा असतो। तुम्ही आपल्या 12 महिन्याचं गोडधोड खातात, आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे आहेत, पोळ्या, पुरणपोळ्या, आंबा रस वगैरे वगैरे, तिथं फक्त डाळ भात आणि सैन्याचे जेवण आथराईज आहे तेच तुम्हाला खायला मिळेल। 26 वर्ष हा विषय कमजोर नसतो। आणि आपण म्हणतात की 14 वर्षे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी वनवास काढला, पण प्रभू रामचंद्र महान आहे, ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, त्यांच्या वनवासात सुद्धा सीता माता आणि भ्राता लक्ष्मण होता, पण या फौजीच्या मागे फक्त परिवाराचा फोटो बटवत असतो। म्हणून मी वंदन करतो की तुमचा जर कोणाचा मुलगा आर्मीत असेल, कोणाचा भाऊ असेल, त्यांची पत्नी जर घरी असेल, तर त्या माऊलीला मातेला फक्त 2 टाइम विचारा, बेटा जेवण करून घे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। एवढे तिने जर शब्द ऐकले, तेच शब्द फौजी साहेबांना माऊली ताई सांगते, आणि तो खुश तर आपला देश खुश। ही माझी तुम्हाला विनंती असेल। आणि प्रत्येक माणूस हा वेतन घेतो दर 31 तारखेला किंवा 1 तारखेला, पहिले फौजी वतन, मग त्याचं ते वेतन, अशी या सैनिकाची भूमिका आहे। आज शरद पवारांनी आर्मड रेजिमेंटचा जर तुम्हाला विषय बघायचा असेल, तर आताच माणिकशाचा तो जनरल माणिकशा, ते फील्ड मार्शल, त्यांचा पिक्चर आलेला आहे, तो बघा, तुम्हाला बघायला भेटेल। टँक रेजिमेंट असं असतं की संपूर्ण बाहेरनं लोखंड असतं, तोफेचं मोठं बॅरल असतं, त्याच्यात 3 ते 4 जण असतात, ते समोरचा 8-10 किलोमीटरचा एरिया बर्बाद करतात सैन्याचा, आणि ती चैन फिरते, त्या चैनीवर ते स्वयंचलित असतं, जर ती चैन तुटली तर तिथेच सर्व विषय संपतो। तर बरेचसे आर्मड रेजिमेंटवर फिल्म देखील निघालेले आहेत, पण ते फिल्मीमध्ये काय दाखवलेलं असतं, हे फिल्मीपेक्षा हे रिअल हिरो तर इंडियन आर्मी इज सोल्जर, कम्प्लिटेशन इज द रिअल हिरो, आमचे पाहुणे शरद चव्हाण। तर मी सांगतो, सैनिकाची भूमिका अशी, कुठे काही सैनिकांचे वाद असतील शेतीवरनं, घराच्या बाजूला, नात्या गोत्यात, तर कधीच त्याचं मनावर घेऊ नका, कारण सैनिक नात्या गोत्यापासून सदैव दूर असतो, या सर्व पब्लिसिटी पासून दूर असतो। त्याला 12 महिन्यात फक्त 3 महिने सुट्टी मिळते, 9 महिने त्याला बाहेर आपला जीवनाचा कार्यकाल त्या बटालियन मध्ये भारत मातेसाठी करावा लागतं। मग हा कार्यक्रम आम्ही तात्यासाहेब विकासदेव रेवामत, गोविंदांना असतील, सागरांना असतील, दिनेशदादा असतील, हा कार्यक्रम आम्ही जवळपास 7 वर्षापासून चालू केलेला आहे। आम्हाला कुठलं बीजेपीचं, शिवसेनेचं, राष्ट्रवादीचं कोणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही, स्पष्टपणे सांगतो। कोण दादा असेल, कोण आबा असेल, तो त्याच्या घरचा असेल, आम्ही सैनिक आहोत। या कार्यक्रम करण्यामागे आमचा एकच दृष्टिकोन आहे की माझ्या चाळीसगाव तालुक्याचे, जळगाव जिल्ह्याचे मुलं तयार होतील आणि भारत मातेच्या रक्षणासाठी जातील। प्रत्येक मुलाला वाटेल की मी ज्या दिवशी रिटायर होईल किंवा भरती होईल, माझ्या आईला, माझ्या पत्नीला मला ड्रेस घालून असं मिरवलं जाईल, म्हणून मुलांमध्ये प्रेरणा तयार व्हावी, म्हणून या भल्या माणसाने हा कार्यक्रम 7 वर्षापासून चालू केलेला आहे। आणि निश्चित रूपी अखंड सेवा ही चाळीसगाव तालुक्यासाठी आम्ही चालू ठेवू। तुमच्या सर्वांचा फक्त आशीर्वाद आमच्या डोक्यावर पाहिजे। शेवटचा श्वास आणि शेवटचा घास या चाळीसगाव मध्ये असेपर्यंत हा कार्यक्रम अखंड राहील, बंद पडणार नाही, मी अशी तुम्हाला गवाही देतो। आज मी तुम्हाला या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवर आणि शरद पाहुण्यांचा 26 वर्षाचा खंतड प्रवास, या प्रवासावर तुम्हाला मी एक दृष्टांत सांगणार आहे। आटपाट गाव असते, मेचा महिना असतो, आणि त्या गावामध्ये आग लागते। आग लागल्यानंतर त्या गावाच्या वेशीवर म्हणजे दर्जाजवळ एक फार मोठं जुनं पुरातन पिंपळाचं झाड असतं, आणि त्या झाडावर 4 कावळे आणि 1 चिमणी राहत असते, आणि ते 4 कावळे चिमणी विचार करते, या मेच्या महिन्यामध्ये आग लागलेली आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, अस्ताव्यस्त झालेलं आहे, आता आमचं दाना पाण्याचं कुठून मिळणार, जरी गावच बर्बाद होईल। ते 4 कावळे हसतात, पण ती चिवताई हुशार असते, एवढूसा जीव आपल्या थेंबेत पाणी घेते, ते आगेवर टाकते, आपल्या थेंबेत पाणी घेते, ते आगेवर टाकते। ते 4 कावळे तिला हसतात, अगं चिवताई तू वेडी का खुळी,
तुझ्या एका थेंबाने आग विझणार नाही. मग ती म्हणते दादा मला देखील माहिती आहे की माझ्या एका थेंबाने आग विझणार नाही, पण ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये तुमचं नाव हसण्यात असेल आणि माझं नाव आग विझवण्यात असेल. कर्म ऐसे करो सत की सदवा दुनिया याद रह जाए. संत नामदेव महाराज सांगतात की संत कर्म ऐसे करो की सद पिढीओ तक दुनिया याद रह जाए. महापुरे येती तेथे लवाई वाचती. भूल बबूल का बीज बबूल का पोये तो आम का असे पाये. तर हे बरेचशा गोष्टी आहेत वगैरे वगैरे. आज हा कार्यक्रम आमचे चुडामण दादा असतील किंवा संपूर्ण परिवार असेल. आज आमची हिम्मत बापू जरी नसले तरी त्यांची कमी आमच्या चुडामण दादांनी दोघं तिघं भावांनी भासू दिली नाही. पाहुण्यांचा आदर तिथे कुठेही त्यांनी कमी पडू दिलेला नाही. मी त्यांना वंदन विनंती करतो. तुमचा पाठचा नाही रक्ताचा नाही पण मावाचा भाऊ आहे. निश्चित रूपी शरद पाहुण्यांसाठी लवकरात लवकर काय असेल नसेल सरकारी जॉबचं होईल मी असं सर्वांच्या मंचावर सांगतो. कारण टॅलेंट व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू नेटवर्क आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आता सिव्हिल मध्ये फौजींसाठी बऱ्याचशा गोष्टी असतात की नोकरीचं लगेच जर करायची असेल तर नोकरी भेटते. या सत्रामध्ये मी एमपीएससी पास झालो, मागे झालो होतो, पण मला या कार्यक्रमामुळे नोकरी करता येत नाही. आणि इथून चाळीसगावला जर तिथे गेलं तर तिथे घ्यायला येतात. म्हणून तात्यांनी मला 2दा नोकरी सोडायला लावली. आता देखील मी एमपीएससी पास झालो सेल टॅक्स अधिकारी म्हणून. माझी मंत्रालयात पण निवड झाली होती, पण चाळीसगाव मला सोडत नाही आणि मी चाळीसगाव सोडत नाही. तर बघा असा तुमचा आशीर्वाद राहू द्या. बाकीचं मी एक चाळीसगावचा सुपुत्र आहे. मी सांगताना सांगितलं की हा कार्यक्रम आमचा अखंड चालू राहील. निश्चित रूपी बोलण्यासारखं अजून बोलू शकतो. सैनिकाची व्यथा खूप खराब असते. ज्या दिवशी काश्मीरला जर बदली असली आणि काश्मीरला जाणारी फक्त एकच गाडी असते झेलम एक्सप्रेस. झेलम एक्सप्रेसने जर पाचोरा क्रॉस केलं तर एका डोळ्याला 2 धारा लागतात. आता मग चाललो माझा परिवार मागे. मी 6 महिन्या पहिले सुट्टीवर येणार नाही. मग तो फोटो बघून रडून घ्यायचं आणि 4 सीटाजवळ 4 जण जर बसलेले असले तर रडू मी शकत नाही. ते लोक म्हणतील हा माणूस रेडी काबरा नाही ड्युटी करण जीव दिला नका काय, पण त्याला त्याच्या परिवाराच्या आठवणी येतात. भाऊजी असला तर काय झालं त्याला मी म्हणे विचारायला. 2005 मध्ये मोबाईल निघाले अँड्रॉइड सेट आणि माझी बदली होती पाकिस्तान पोस्टवर गुलमार्गला. मग मला वाटलं बा ते मोबाईल ही घ्या आता माय बी देखाल बेटी बायको पोरे सर्व देखत असो रोज व्हिडिओ कॉल करी सर. पण आम्ही जिथे ड्युटीला गेलो नेमकं तिथे ना डायरेक्ट टावर आउट झालं. म्हणजे पाकिस्तान तिथून फक्त 300 मीटरवर होतं. नुरी नावाची पोस्ट होती आपली गुलमार्गला. म्हणजे एक हरभजन बाबा म्हणून पोस्ट आहे. तर त्या पोस्टवर असताना मग आम्ही काय करायचो एटीएम होतं तिथे एक एटीएम आणि बायकोचा नंबर त्या अकाउंटला जॉईंट होता. फक्त रोज 100 रुपये काढायचो. म्हणजे पत्नीला मेसेज जायचा की माझे पती जिवंत आहे. अशी लाईफ फौजीची असते. म्हणजे मोबाईल लावून व्हिडिओ कॉल करू शकत नाही, बोलू शकत नाही. फक्त 100 रुपये काढले म्हणजे तिला मेसेज जाईल की आज यांनी 100 रुपये काढले म्हणजे जिवंत आहे. तर असे विषय असतात. सैनिकांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. सैनिकांचं बलिदान हे कधी व्यर्थ जात नाही आणि त्यांची भूमिका ही अतुलनीय अतुटनीय असते आणि खूप एक रुपया त्याचा कष्टाचा असतो. का कष्टाचा असतो? सर्वात मोठं बलिदान लग्न झाल्यानंतर जवानी तर तो सर्व जवानी त्या भारत मातेच्या रक्षणासाठी लावून देतो आणि आपलं सर्वस्व तिकडे त्यागतो. म्हणून फौजीचं बलिदान सारखं दुसरं बलिदान कोणाचंच नाही. भारताचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेब सांगतात की फौजियों का बलिदान साधु संतों से कम नहीं है. फौजियों का बलिदान साधु संतों से कम नहीं है. त्याच्यामुळे त्यांच्या मी या सर्व कार्यकारिणीला वंदन करतो. आणि शरद दादांनी 26 वर्षाचा खंतड परवास आर्मड रेजिमेंट ट्रेनिंग सेंटर त्यांचं अहमदनगरच असेल. अहमदनगरवरनच ते पेन्शन आले. निश्चित रूपी लवकरात लवकर जशी त्यांनी आता हा मोठा प्रोग्राम त्यांनी आयोजित केला, दुसऱ्या नोकरीचा प्रोग्राम ते आयोजित करतील. मी असं देवाजवळ देवचरणी प्रार्थना करतो व आलेल्या सर्व मान्यवरांचं मी माझ्या सैनिक परिवाराच्या तर्फे, चव्हाण परिवाराच्या तर्फे किंवा मग चुडामण दादा युवा ग्रुपच्या वतीने स्वागत करतो की तुम्ही सैन्याच्या कार्यक्रमाला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत उपस्थित राहिलात. म्हणून तुमच्याही कार्याला मी सलाम करतो. ही देखील तुमची सैन्यात एवढ्या तापत्या गरमीत हजर राहणं देशभक्तीच मानली जाईल. तर हा विषय आहे. निश्चित रूपी कोणाचा कुठे काही कार्यक्रम असेल तालुक्यात हक्काने आपला भाऊ म्हणून, सुपुत्र म्हणून, सैनिक म्हणून आदेश करा. तुमच्या आदेशाचं पालन करून त्या गावात येऊ, कार्यक्रमाची शोभा वाढू आणि त्या सैनिकाच्या परिवाराला जेवढं होईल तेवढं आदरातिथ्य करण्याची आम्ही कोशिश करू. हाच माझा विषय.
आणि काही सैनिकांच्या नशीबमध्ये तर कधी कधी जर घरात आकस्मिक काही विषय झाला, आई वडील, तर बॉडी सुद्धा सापडत नाही. तो 32-34 दिवशी येतो. इकडचा 5वा दिवस आपण लगेच दावठी देतच, 3रा दिवस खारी, म्हणजे इकडचे जवळपास सर्व कार्यक्रम आवरले जातात तेव्हा तो फौजी येतो. आणि असे बरेचसे किस्से झालेले आहेत. आमच्या जर ग्रुपमधले तात्यासाहेब विकास देवरे युवा मंचाचा एक अल्ताफ पटवे म्हणून मुलगा आहे, BSF मध्ये रिटायर झाला, ते आता घरी आहेत, मुस्लिम आहे, बाप मेला, बापाने हाजला जेव्हा गेला, त्यांच्यात म्हणताना तिथं हाजला जर गेलं तर ते तिथूनच बोयावन घेऊन येतात, आपण बोयावन म्हणतो, मग ते कपडा घेऊन आलेले होते. त्यांनी त्या मुलाला सुट्टीवर आत येता झालं नाही, बापाचा अंत्यविधी भेटला नाही, असं सुद्धा विषय असतात. म्हणजे बापाचा अंत्यविधी भेटला नाही, याच्यापेक्षा मोठं बलिदान काय असेल मला सांगा. आणि कोणाच्या नशिबात येतं? फक्त सैन्याच्या, पॅरामिलिटरी फोर्सच्या, आमच्या जवानांच्या हाच विषय आहे. त्यामुळे सैनिकांची भूमिका अगदी खंतड असते, गंभीर असते. फक्त त्याच्यावर एकदा तुम्ही 15-20 मिनिटं विचार करा की हा व्यक्ती बोलतोय, या गोष्टी खऱ्या असतील का? कारण परिवारापासून 6-6 महिने दूर राहणं फार म्हणजे वेगळा विषय असतो. मोबाईलवर बोलणं आणि समोर भेटणं, घरी सोबत राहणं फिजिकली, तर हे विषय तुम्ही विचार करा किती अवघड असतील. तर हा सैनिकाचा खंतड प्रवास असतो. आज शरद पवार त्यांनी निपुणतेने परिपूर्ण 18 वर्षाचा बॉन्ड असतो, पण 26 वर्षे केलेली आहे. 26 वर्षानंतर ते अगदी सुखरूप चांगल्या बिलकुल ग्रेडने घरी आलेले अधिकारी रूपात, तर निश्चित रूपी त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो. गोरगरीब जे नातेवाईक असतील त्यांच्या मुलांना तुम्ही गायडन्स करा, आर्मीमध्ये कसं जायचं, काय जायचं. आणि जर कोणाचा मुलगा असेल, मुलगी असेल, खरोखर तिला भरती व्हायचं असेल, माझा नंबर राहू द्या, माझं YouTube चॅनल पण आहे आबासाहेब गरुड, आमची वीर भगतसिंग कॅरियर अकॅडमी आहे कर्जत आणि तरवाड्याच्या मध्ये. जर कोणी वनवासी मुलगा असेल, कोविड मध्ये त्याचे आई वडील वारलेले असतील, त्या मुलाची जिम्मेदारी माझी भरती होईपर्यंत, राहण्या खाण्याचं, त्याचं कपड्या लत्त्याचं मी सर्व करेल. तर असा विषय आहे. आणि राहिला विषय, एवढ्या वेळ शांततेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवला. माझे गुरुवर्य, प्रेरणास्थान, सैनिक सम्राट, सैनिकांचं हृदयस्थान, या चाळीसगाव नगरीचं भविष्य, तात्यासाहेब विकास देवरे पाटील आणि फौजी डाब्याचे मालक गोविंदांना वाघ, PVC बटालियनचे धुवाधार जवान, सागरांना माने, दिनेशदादा धनगर, बाकी आलेले सर्व आजी माझे सैनिक, ज्येष्ठ समाजसेवक गोकुबापू कोले, यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चित रूपी शरददादांचं पुढे देखील असंच भरभराटीचं आयुष्य राहील. आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो, थांबतो. आणि तुम्ही एवढ्या वेळेस माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला, तुमचे आभार मानतो. भारत